सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू असताना महापौर पदावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवडी यांनी दावा केलाय. युती म्हणून लढताना आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत. सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर सर्व 78 जागा लढवण्याची आमची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान उद्या 2 माजी महापौर आणि माजी नगरसेवक असे एकूण 17 जणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. हा पक्षप्रवेश सोहळा शाही दरबार येथे 4 वाजता होणार आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर असेल असा विश्वास आमदार इद्रिस नाईकवडी यांनी व्यक्त केलाय. आमदार नाईकवडी म्हणाले, उद्या शुक्रवारी सायंकाळी मिरजेत पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा होतोय. या मेळाव्यात किशोर जामदार, मेहनुद्दीन बागवान या 2 माजी महापौरांसह 17 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे पक्षाची शहरातील ताकद वाढणार असून महायुतीमध्येच निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे. तथापि महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर सर्व 78 जागा लढवण्याची आमच्या पक्षाची तयारी आहे. महायुतीतील रिपाई पक्षाशी आमची बोलणी सुरू असून त्यांनाही या निवडणुकीत आमच्यासोबत घेण्याची तयारी आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत क्रमांक 1चा पक्ष असेल असा दावा करत असताना आमदार नाईकवडी यांनी महापौर पदासाठी आमच्याच पक्षाचा दावा प्रबळ असेल असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला. महायुतीमध्ये आम्ही असलो तरी एकमेकांना पक्ष वाढीची मुभ आहे. त्यामुळे आमच्या पक्षात प्रवेश होत असेल तर अन्य पक्षांनी नाराज होण्याचं कारण नसल्याचा टोला त्यांनी लगावला. आपणास माहिती आहे की गेल्या 2 वर्षापासून आमच्या पक्षाची वाटचाल या ठिकाणी महापालिका क्षेत्रात फार व्यवस्थितपणानं चालू होती आणि आमचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जे असतील, मी असेल, आम्ही दोघांनी बऱ्याच सर्वजणांशी संवाद साधलेला होता. पण योग्य वेळी योग्य निर्णय करायचा अशीच भूमिका सर्वांचीच होती आमची आणि त्यानुसार आता योग्य वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही जी चर्चा संवाद केलेला होता त्याला यश आलं. त्या लोकांनी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं नेतृत्व स्वीकारायचं मान्य केलं. अजितदादांचे विचार, अजितदादांची कार्यशैली, कार्यपद्धती आणि अजितदादांचा विकासाभिमुख असणारा दृष्टिकोन हा सर्वांनाच भाळणारा आहे आणि त्यामुळं या गोष्टी जमीत धरून त्यांनी हा निर्णय केला की आपण अजितदादांच्या सोबत जाऊया, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाऊया, जेणेकरून आपल्या भविष्यात असणाऱ्या शहराच्या विकासाला गती, दिशा आणि एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्या शहराची होईल. हेच बोलणं आमचं झालेलं होतं. अशा संवादात आमच्या चर्चा आलेल्या होत्या. त्यांनाही ते मान्य होतं. पण योग्य वेळी योग्य निर्णय करायचा असं त्यावेळेला ठरलेलं होतं आणि त्यानुसार आता आज या ठिकाणी आमचे पक्षाचे निरीक्षक प्रदेशहून आलेले आदरणीय प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी ही आज उपस्थित आहेत. आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आज बैठक होऊन आम्ही कार्यकर्त्यांना ही कल्पना दिली की ज्या घडामोडी होत आहेत, जी आपल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून एक फार अत्यंत चांगली आशादायक स्थिती आज आमच्याकडे आहे. आता पहिला तुम्ही बघितलं असं तर अनेक जणांनी आम्हाला हिनवलं होतं, काय यांचं काय राष्ट्रवादीचं काय महापालिकेत असं म्हणत होते. पण आज त्याच लोकांना तोंडात बोट घालायची पाळी आली की बघता बघता आमच्या राष्ट्रवादीत ज्या पद्धतीनं हा प्रवाह यायला लागलाय, वाढायला लागलाय. उद्या नामदार अजितदादा स्वतः मिरजला येत आहेत. 4 वाजताची वेळ दिलेली आहे. शाही दरबार इथं आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश असा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि नामदार अजितदादांच्या हस्ते तो पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे या गोष्टीला फार मोठं महत्त्व आहे. उद्या आमचे एक सहकारी माजी महापौर किशोरदादा जामदार आणि त्याचबरोबर इतरही माजी महापौर मेहनुद्दीन बागवान आणि त्याचबरोबर काही माजी नगरसेवक जे आता चालू बॉडीत होते ते आणि त्याचबरोबर नगरसेवक म्हणून काही काळ ज्यांनी काम केले असे माजी नगरसेवक हे सुद्धा उद्या पक्षप्रवेश करतात. यासोबतच अनेक चांगली मातब्बर कार्यकर्ते सुद्धा उद्या पक्षप्रवेश करतायत. जवळपास 16-17 एक मातब्बर अशा सर्व या माजी नगरसेवकांनी त्यांच्या पक्षप्रवेशाचं उद्या नियोजन आहे. कदाचित अजूनही काही जणांच्यावर चर्चा सुरू आहे आमची, त्यामुळं त्यात ही वाढ होण्याची शक्यता आहे. अशाच पद्धतीचं नियोजन आमचं शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळेजी यांनी केलेलं आहे. पण तो आम्ही दुसऱ्या टप्प्यात घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यात हा विषय झाला की दुसऱ्या टप्प्यात तोही विषय आम्ही निश्चितपणानं व्यवस्थितपणानं हाताळू आणि त्यात आम्हाला यश 100% आलं.